नावावर घेऊ, क्षुल्लक आहे ते. क्षुल्लक नाहीये. क्षुल्लक नाही, चंबू करा. क्षुल्लक म्हणा. नाही 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 शैला, हा तुझा गैरसमज आहे. अरे अरे, माझी भाषा बिघडली तुमच्या सगळ्यांमुळे, विशेषतः ह्या दारू पिणाऱ्या माणसामुळे. नाही नाही नाही, हा माझा स्वतःचा अपमान आहे. मी हरलेलो आहे. अरे पुण्यात नाही रे मी, माझी भाषा शुद्ध होती, पण अशा दारू पिणाऱ्या माणसाकडून माझी भाषा अशुद्ध झाली. आता मी इथे एकही क्षण थांबणार नाही. ताबडतोब मला पुण्याला जावं लागेल आणि खरोखरीच अशुद्ध भाषा बोललो म्हणून गोमूत्राने आंघोळ करावी लागेल. परमेश्वरा, एवढं गोमूत्र लागेल ना. ह्या 4 स्थळांपैकी नेमकं कोणतं स्थळ माझ्यासाठी योग्य आहे हे सांगितलंच नाही. कुठलंही स्थळ नाही. बाजूला वा. हे बघा, तुम्ही आतापर्यंत 700 रुपये भरलेले होते 3 महिन्यांकरता, बरोबर? आज बरोबर 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आता पुढची माहिती हवी असेल ना, अजून 700 रुपये द्यावे लागतील. अजून 700 रुपये? हो. मला हे मान्य नाही. काय मान्य नाही तुला? मला हा मुलगा दत्तक घेणं अजिबात मान्य नाही. हा अजून इथेच आहे. अरे बाबा जयंता, यांनी 700 रुपये मागितलेत ना, ते यांना देणं मला मान्य नाहीये. नाही, पण त्याच्याशिवाय पुढची माहिती सुद्धा मी देणार नाही. असं कसं? हा असं कसं? 700 रुपये दिलेत तुम्हाला. गेल्या 3 महिन्यामध्ये एकही चांगलं स्थळ तुम्ही पाठवलं नाहीये आमच्याकडे. पाठवलेही होते, आलेही असतील, पण चांगली चांगली मुलं तुमच्याकडे बघून घाबरून गेली असतील. घाबरायला काय आम्ही भूत वाटलो का तुम्हाला? भूत तरी कशाला जातात तुमच्यासारख्या वेड्यांच्या वाट्याला? एक मिनिट आनंदराव, हे बघा तुम्ही विषयांतर करू नका. मूळ मुद्दा काय आहे? 700 रुपये तुम्ही कशाला मागताय? आम्ही देणार नाही. बरोबर. हे घ्या 700 रुपये, हे घ्या ठेवा. अरे आणि योग्य ते स्थळ सांगा आम्हाला, नुपूर त्याला भेटून काहीतरी ठरवेल. या मुलाला भलतीच घाई आहे हिचं लग्न होण्याची. या मुलामुळेच काळजी आहे आम्हाला हिच्या लग्नाची. अच्छा, म्हणजे हे अनधिकृत बांधकाम आहे की काय? अरे मनोरा तरी म्हणा. हा तेच, मनोरा उभा करायचंय. मी ताबडतोब निघालेलो आहे. आता मी निघतो, मला दादरून जायला हवं, घाई आहे. लग्न करताय. माझी उतरवली. एक मिनिट, हे काय झालं? म्हणजे माझं लग्न परत मोडलं का? मोडायला जुळलं होतं का ते? अगं हॅलो, नमस्कार, मी बोलते. लग्न ठरलं ना? ओ बाई, अहो कसलं लग्न आणि कसलं काय हो? तुम्ही काही कामाचे नाहीयेत. ते 700 रुपये भरलेत ना, ते परत द्या, नाहीतर त्याच्यावर 14% व्याजाने जेवढी रक्कम होते ना तेवढी द्या. अहो पण काय 700 रुपये भरले, तुमच्याकडे कमी रक्कम भरले का? सांगा मला. 14% प्रति दिवशी व्याजाने आम्हाला द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.